नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या 3 दिवसीय शिबिराचा आज शेवटचा दिवस. गेल्या 3 दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये काल शिंदेंकडून 29 नगरसेवकांना मार्गदर्शन, तर आज त्यांची महत्त्वाची बैठक. महापालिका निवडणुकीमध्ये भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीसांचा प्रवास दिल्लीमधील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या परदेशात झालेल्या स्वागतावरून संजय राऊत यांचं खोचक वक्तव्य. भिवंडीत 2 गटात तुफान राडा. विलास पाटलांच्या घरावर महेश चौघुले यांच्या समर्थकांकडून दगडफेक. घटनास्थळी पोलीस तैनात. मुंबईत भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला, तर मिळालेल्या संधीचं सोनं करा. शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये गुप्त बैठक. कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा. उल्हासनगरात भाजप शिवसेनेची युती होण्याची शक्यता. रोहित पवार यांनी घेतली अजित पवारांची भेट. जिल्हा परिषदेमध्ये जिथे शक्य तिथे एकत्रित लढणार. चिन्हाबाबत 2 दिवसात निर्णय होईल. रोहित पवार यांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवणार. तुतारी चिन्हावर न लढता घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता. शरद पवार आणि अजित पवार यांनी निर्णयाला ग्रीन सिग्नल दिल्याची सूत्रांची माहिती. मुंब्र्यातील प्रभाग 30च्या विकासामध्ये अडथळा आणल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. युनुस शेख यांचा जितेंद्र आव्हाड यांना इशारा. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस. उद्या होणार नव्या अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा. नितीन नवीन यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता.